सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा। नमस्कार। पहिलं तर मी माझा परिचय देते। मी सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे, मानगाव तर्फे बरडी जिल्हा परिषद गट परिवर्तन विकास आघाडीची उमेदवार आहे। आणि या बारडी गावातून खूप सारा महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुरुषांचा पण मिळालेला आहे। प्रतिसाद आहे आणि खूप लीड घेऊ अशी तर मी आशा नक्कीच बाळगते। आता आपले जे झेडपीचे उमेदवार आहेत सौ सुवर्णाताई ठाकरे आणि तसेच पंचायत समितीचे उमेदवार आहेत नमिताताई श्रीखंडे। त्या दोन्ही उमेदवार अशा आहेत की आमच्या या विभागातल्या अगदी म्हणजे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या विभागामध्ये महिलांसाठी त्यांचे कार्य केलेले आहेत। आणि तसेच आज आमच्या महिलांसाठी हा एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या या महिला आहेत की त्यांच्या आम्हाला जर पुढे यांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळणार आहे हा आम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि आज उत्साहाने सगळ्या महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही नक्कीच या म्हणजे बारडीतून तसेच पूर्ण आमच्या उकरूळ पंचायत विभागातून महिलांचा तर आहेच प्रतिसाद, पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथून लीड मिळणार आहे याची आम्हाला 100% खात्री आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालंय। दादांसारखं एक नेतृत्व आपण या महाराष्ट्राने गमावलंय। ज्या दादांनी तब्बल 11 वेळा या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगले निर्णय घेतले, कामगार वर्गासाठी अतिशय चांगले निर्णय घेतले, तळागाळातील जनतेसाठी त्यांचे निर्णय फार चांगले होते। अशा नेत्याला आपण गमावलंय। त्या अजितदादांना मी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्यासाठी आपण परिवर्तन आघाडीची निर्मिती केलेली आहे। आपले नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि नितीन दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषदेच्या 6 सीट आणि पंचायत समितीच्या 12 सीट लढवतोय। आणि मला वाटतं 6च्या 6 जिल्हा परिषद गणामध्ये आपला विजय निश्चित आहे। आणि त्याचप्रमाणे 12च्या 12 पंचायत समिती गण आहेत, त्याच्यामध्येही आपला विजय 100% आहे। या निमित्ताने मी सांगतो परिवर्तन आघाडीचा प्रचार आपण सगळेजण करतोय। आपल्या माणगाव गटाच्या जिल्हा परिषदेचा उमेदवार सुवर्णाताई ठाकरे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार नमिताताई श्रीखंडे यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। आज बारडी गावचा प्रचार करून आपण पुढे उकरूळला निघत आहोत आणि सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्या उमेदवारांना मिळतोय। चांगल्या मताधिक्यानं हे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी मला आशा आहे।